नांदगाव शहरातील प्रत्येक भागातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको करताय। दत्तनगर भागातील महिलांनी सोमवारी सकाळी अचानकच राष्ट्रीय महामार्ग N753 या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलंय। यावेळी नांदगाव नगर परिषद पाणी पुरवठा अधिकारी यांची चांगलीच धावपळ उडाली। या भागातील नागरिकांना गेल्या 25 दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्यानं संतप्त महिलांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केलंय। याबाबत महिलांनी अधिक माहिती दिली आहे। आज आम्हाला 25 दिवसापासून पाणी नाही आहे। प्रत्येक वेळेस आमच्याच पाण्याच्या वेळेस ते पाईपलाईन फुटल्याचं कारण देत असतात। प्रत्येक वेळेस काही ना काही कारण देऊन आम्हालाच पाणी उशिरा सोडत असतात। का आमच्यावर अन्याय केला जातो? प्रत्येक वेळेस आमच्यावरच का असा अन्याय केला जातो? आम्हाला थोड्या पाण्यासाठी हे करावं लागतं। स्वयंपाकाला पाणी राहत नाही, प्यायला पाणी राहत नाही, मुलांना आम्हाला काटकसर करायला सांगावी लागते। आज आम्ही काय करायचं? दत्तनगरचे रहिवासी आहे। आज 26 दिवसापासून आम्हाला पाणी आलेलं नाहीये। आंदोलनावेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। तसेच महामार्ग पूर्णतः चक्काजाम झाला होता। नांदगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खडांगळे सह हवालदार दीपक मुंडे, हवालदार विनायक जगताप, हवालदार नंदू चव्हाण यांनी आंदोलन स्थळी धाव घेतली। यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढत आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली। तसेच नागरिकांना 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी हमी नांदगाव प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामले।